नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 14 मेचा पुन्हा एक जबरदस्त असा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय की अर्जुनने दामिनीला आणि कोर्टाला सांगितलं की विलास गेल्यानंतर तो मेसेज तन्वीने पाठवला याची शक्यता जास्ती आहे. त्यावर दामिनी म्हणते, याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे सुभेदार? त्यावर अर्जुनने दामिनीला टोला हाणला की खुनाच्या रात्री साक्षी 2 तास कुठे होती याचा पुरावा आहे का मॅडम तुमच्याकडे? पण दामिनीकडे या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. तर आता अर्जुन म्हणतो, राईट ना मॅम, तुम्हाला माहित नाहीये ना, आणि त्यासाठी तुम्हाला कोर्टाने वेळ दिला. मग तसाच वेळ मलाही मिळावा युअर ऑनर. तसाच प्लॅनिंग साक्षी आणि या तन्वीने मिळून केलाय. म्हणजे साक्षीने खून केलाय आणि या तन्वीने त्या साक्षीला वाचवण्यासाठी विलासच्या फोनवरून मेसेज पाठवलाय. हे सगळं मी सिद्ध करणार आहे बियॉन्ड एनी टाइम. आणि थँक्यू मिलॉर्ड असं म्हणून अर्जुनने आता रजा घेतली आहे. तो त्याच्या जागेवर जाऊन बसलाय आणि दामिनी सुद्धा. तर बघा, आता हे सगळे पुरावे आणि युक्तिवाद अर्जुनच्या साईडने झालाय आणि मग ते कोर्टामध्ये ते जज आहेत ते आता सुनावणी करतायत. आज ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी सगळे दाखवलेले पुरावे आणि त्याबद्दलचे सगळे मुद्दे कोर्टाने आज लक्षात घेतलेले आहेत. हा खून मधुकर पाटील यांनी केला आहे का? पोलिसांकडे दिलेल्या मेसेजच्या संदर्भात नक्की काय घडलं? तो मेसेज कोणी पाठवला? या सगळ्या गोष्टींसाठी मात्र आता शंका यायला वाव आहे. त्यामुळे हे कोर्ट अर्जुन सुभेदार यांना आणखीन काही पुरावे या कोर्टात सादर करण्यासाठी वेळ देत आहे. आता असं बोलल्यानंतर सगळं काही अर्जुनच्या मनासारखं झालंय. आणखीन बरेच पुरावे त्याने ठेवलेत प्रेक्षकांनो, जे त्याने दाखवलेले नाहीयेत आणि पुढच्या हिअरिंगला तो नक्कीच दाखवेल. आता कोर्टाने असं सांगितल्यानंतर शत्रूचे धाबे दणाण. कोर्टाची कारवाई आता संपली आहे. आता इथून खरी मजा आहे प्रेक्षकांनो, कारण आता सिरियलला सुरुवात झाली आहे. अब आएगा मजा. आता दामिनी मोठा उसासा सोडत तिथून निघत असते तेव्हा अर्जुन म्हणतो, मिस दामिनी देशमुख, तुम्ही मागच्या वेळेला मला म्हणाला होतात की माझा कॉन्फिडन्स कमी पडतोय. उफ, आता ही सेम अवस्था तुमची दिसते मला. त्यावर सायली पुन्हा बोलते त्या दामिनीला टोमणा मारत, काय आहे ना दामिनी मॅडम, अति आत्मविश्वास ही एका अहंकारी माणसाची खूप मोठी चूक असते आणि तुम्ही नेमकी तीच करून बसलात. त्याचे परिणाम काय होत आहे हे दिसतंय ना तुम्हाला. आता दामिनी या दोघांकडे नुसतं बघत राहते. आता अर्जुन पुन्हा तिला म्हणतो, आतापर्यंत तुम्ही सगळ्या केसेस तुम्ही पैशाच्या जोरावर जिंकला. कॉन्टॅक्ट्स आणि पैसा या जोरावर तुम्ही तुमच्या केसेस जिंकत आलात आणि 2 हिअरिंगमध्ये केसेस तुमच्या फेवरमध्ये असायच्या. पण आम्हाला 2 वर्ष लागले मॅडम, कारण सत्य बाहेर यायला वेळ लागतो. पण एकदा का ते बाहेर आलं ना, मग कोणीही त्याला खोडून काढू शकत नाही. आता अर्जुन हे महिपतकडे बघून बोलतो बरं का. या क्षणाला आता दामिनी त्याला उत्तर देत म्हणते, एक हिअरिंग तुमच्या बाजूने गेलंय तर किती बोलतायत तुम्ही दोघं जण, असं म्हणून ती अर्जुनकडे आश्चर्याने बघत असते आणि महिपत रागाने, सुभेदार अजून केस संपलेली नाहीये बरं का, अर्जुन म्हणतो, आणि फार दिवस उरलेले सुद्धा नाहीयेत. आता साक्षी एकदम अर्जुनकडे बघते बरं का आणि अर्जुन म्हणतो, अँड आय एम व्हेरी शुअर आता या शेवटच्या हिअरिंग आयुष्यभर तुमच्या लक्षात राहणाऱ्या ॲडव्होकेट दामिनी देशमुख. पण दामिनीने चेहऱ्यावरती हास्य ठेवलंय. अर्जुनला उत्तर देताना ती डगमगली नाहीये. पण आता महिपत मात्र अर्जुनकडे प्रचंड रागाने बघत असतो. अरे आज पण काय दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी, म्हणजे हे 3 एपिसोड तर माझ्या कायम लक्षात राहणार आहेत. अमेझिंग दाखवलेत त्यांनी. आता अर्जुन त्या दामिनीला म्हणतो की मॅडम, हे माझं वचन आहे तुम्हाला की हे हिअरिंग तुमच्या कायम लक्षात राहतील. दामिनी त्याला स्माईल करते आणि कोर्टातून निघून जाते. आता महिपत तिथून जाणार तेवढ्यात अर्जुन त्याला रोखतो बरं का. आता महिपत त्याच्या समोर येतो. अर्जुन म्हणतो, ओ शिखरे, आता उलटे आकडे मोजायला लागा तुम्ही शिखरे. जो बॉम्ब तुमच्यावर पडलाय ना त्यातून तुम्ही आता वाचूच शकणार नाहीये. आता महिपत ऐकून घेतो बरं का अर्जुनचं बोलणं आणि म्हणतो, याचं उत्तर मी दिलं असतं तुम्हाला अर्जुन सुभेदार, पण आमच्या देशमुख बाईंना आम्हाला सांगितलेलं आहे का त्यांच्या सल्ल्याशिवाय कुठं काही बोलायचं नाही म्हणून, नाही तर मी दिलं असतं बरं का उत्तर तुम्हाला. आता साक्षी घाबरते बरं का प्रेक्षकांनो. आता सायली हसते आणि म्हणते, हो नाही हो, तुम्ही घ्याच त्यांचा सल्ला, नक्की घ्या शिखरे, कारण प्रियाने पण त्यांचाच सल्ला घेतला होता. बघा तिची अवस्था कशी झाली आहे. आता तिथे ही प्रिया तर मान अशी खाली घालून उभी असते. सायली म्हणते, घ्या तुम्ही त्यांचा सल्ला नक्की घ्या. अर्जुन म्हणतो, हो घ्या नक्की घ्या. आता साक्षी म्हणते, अण्णा चला, इथे थांबण्यात काही अर्थ नाही आता. त्यावर लगेच महिपत म्हणतो, नाही चला मला पण इथे थांबून माझ्या वेळेची खोटी करायची नाहीये. चल साक्षी चल.
आता लगेच अगदी घाबरलेल्या उंदरासारखे तिथून पळून जातात बरं का हे सगळेच्या सगळे. पण आता बघा प्रेक्षकांनो, प्रियाची वाट लागली आहे. आता प्रिया तिथून जाणार. तेवढ्या सुरुवातीला ते हे सगळे तिथून निघून गेलेत असं दाखवलंय त्यांनी. पण आता अश्विन आणि रविराज प्रचंड हर्ट झालेले असतात तिच्या खोटारडेपणामुळे. आता ती काय म्हणते तन्वी त्यांना, म्हणजे ती प्रिया, बाबा मी काय सांगते. त्यावर आता अश्विन म्हणतो, तन्वी आता ना इथे चर्चा करू नकोस. जे काही इथे झालंय ना, आता त्या सगळ्या विषयावर आपण घरी जाऊन बोलूयात. नागोबा पण घाबरतो बरं का आता प्रेक्षकांनो. आता लगेच अश्विन म्हणतो, तन्वी मी निघतोय आता. त्यावर रविराज म्हणतात, थांब अश्विन, आता आपण सगळे आत्ताच्या आत्ता माझ्या घरी जाणार आहोत लगेच. आता प्रिया सॉलिड घाबरते आणि मनात विचार करते, नाही 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 नाही, या माणसाच्या डोळ्यावरची लेकीची पट्टी उतरली ना तर त्या मैपतच्या आधी हाच माणूस माझा जीव घेईल. प्रिया आता मनातून सॉलिड घाबरलेली असते. पण आता हिचं खोटं ना प्रेक्षकांनो त्या रविराजांना काही पचलेलं नाहीये, त्यामुळे ही एक्सपोज होतीये हे नक्की आहे. आता अश्विन म्हणतो, चल तन्वी. मग प्रिया म्हणते, नको नको अश्विन, आपण न घरी जाऊ, आपल्या घरी सगळे वाट बघत असतील आपली. चल अश्विन आपण घरी जाऊ. प्रिया रविराजांना म्हणते, बाबा आम्ही उद्या येतो. लगेच रविराज म्हणतो, उद्या नाही, आत्ताच्या आत्ता माझ्या घरी यायचं. माझ्या मनातले जे प्रश्न आहेत ना त्याची उत्तरं मला आत्ता हवी आहेत. मी खाली आहे, चला पटकन खाली या. आता प्रेक्षकांनो यांनी फरमानच सोडलंय बरं का. आता आपल्याला असं वाटतं की रविराज असे आहेत तसे आहेत, पण ते प्रचंड हुशार वकील आहेत. आता ते त्या अर्जुनचे गुरु आहेत, म्हणजे विचार करा. पण आता या पोरीच्या प्रेमामुळे ते असे वागतात. आता अश्विनला ही प्रिया म्हणते, अश्विन तू घरी जा, मी जाते बाबांकडे. आता अश्विन चिडतो आणि म्हणतो, ए तन्वी, मी येणार आहे तुझ्यासोबत. आज दादाने जे काही कोर्टात पुरावे सादर केलेत ना, हे सगळे पुरावे बघून आता मी रेस्टलेस झालोय. काय ग तन्वी, दादा जे काही बोलतोय त्याचा अर्थ काय आहे. प्रिया आता घाबरते बरं का. आता ती म्हणते, अरे अश्विन आपण बोलूयात ना. अश्विन म्हणतो, चल अजिबात आता इथे बोलत बसू नकोस. सांगितलं ना एकदा रविराज काकांकडे चल. याने चांगला नवऱ्याचा हिसका दाखवलाय बरं का तिला कोर्टातच. चल म्हणलं ना, चल. अश्विन आता तिला चुपचाप हाकलल्यासारखं तिथून घेऊन जातो बरं का. आता प्रिया अश्विन सगळे तिथून निघून गेलेत. आता बघा यांचा आनंद साजरा होतोय. कुसुम म्हणते, वाह, प्रियाचा चेहरा काय पडला होता ना. तिला वाटलं होतं तिचं खोटं यावेळेलाही चालून जाईल, पण नाही. कुसुम म्हणते, तिला वाटलं होतं खोटं बोलेल आणि सगळं चालून जाईल, पण असं कुठे चालतं का. आता मधुभाऊ म्हणतात, माझा तर जावई बापूंवर पूर्ण विश्वास होता. ते एक ना एक दिवस सत्य जगासमोर आणतीलच. आता सायली म्हणते, मधुभाऊ तुम्हाला सुरुवातीपासूनच माझ्यापेक्षा जास्ती ह्यांचंच कौतुक आहे. मधुभाऊ म्हणतात, अगं बाई असणारच, तू आणि ते काही वेगळे आहे का. त्यांचं कौतुक ते तुझंच कौतुक आहे. अर्जुन आता स्माइल करत त्यांना उत्तर देतो, हो, तुम्हा सगळ्यांची साथ होती ना म्हणूनच इथपर्यंत पोहोचलो आपण. आता कुसुम म्हणते, अर्जुन सर आपण केस नक्की जिंकू ना. अर्जुन म्हणतो, हो म्हणजे काय, जिंकणारच आहोत आपण. मैपत, साक्षी आणि तन्वी या तिघांना असं वाटतं की ते काहीही करतील आणि केसमधून सुटून जातील, पण आता तसं होणार नाहीये. आता त्यांचं खोटं जास्ती दिवस लपून राहणार नाहीये, ते लवकरच समोर येईल. सायली म्हणते, बरं चला आता निघूयात का आपण. आता हे सगळे सुद्धा घरी जायला निघालेत बरं का प्रेक्षकांनो. आता खरी मजा आहे इथून पुढे. आता रविराजांचं घर दाखवलंय बरं का, आणि एवढी ड्रामा करायला लागली आहे प्रिया का विचारू नका. रडणं काय, पडणं काय. ते रविराज आता मला ना असा भास झाला बरं का प्रेक्षकांनो. ते रविराज असे त्या पट्टा घेऊन उभे आहेत आणि ते म्हणतात, कितने आदमी थे. म्हणजे असं एक इमॅजिन झालं बरं का. प्रिया सॉलिड तंदरलेली असते, ती रडते रडते आणि म्हणते, बाबा, अहो बाबा बोला ना काहीतरी, तुम्ही असे गप्प किती वेळ राहणार आहात. अहो बोला ना बाबा, तुमचं माझ्यावरचा विश्वास उडालाय का. आता रविराज म्हणतात, तुझ्यावर विश्वास ठेवायची इच्छा तर खूप आहे माझी, पण कोर्टात आज जे काही पुरावे सादर झालेत ना तन्वी, ते मी नाकारू शकत नाही. मग प्रतिमा त्या म्हणतात, अरे बापरे, कसले पुरावे, काय झालं, कोर्टात काय घडलं. मग आता रविराज शांतपणे प्रतिमा आत्याला उत्तर देतात आणि म्हणतात, अगं आपली पोरगी सराईतपणे खोटं बोलतीये याचा संशय मला आधीपासूनच होता, पण आज ते सिद्ध झालं प्रतिमा. अगं काय गे तन्वी, अगं तुझा बापच नाही, मी तुझा वकील पण आहे. अर्जुन कोर्टामध्ये जे जे बोलला त्यातली एकही गोष्ट तुला मला सांगावीशी नाही वाटली. आणि मुख्य म्हणजे साक्षी शिखरे ही खुनाच्या आधीपासून तुझी मैत्रीण आहे, हे पण तुम्हाला सांगितलं नाही. आता याचं उत्तर हिच्याकडे काय असेल बरं प्रेक्षकांनो, विचार करा बरं तुम्ही. पहा आईचा ड्रामा पहा आपण. फक्त रविराजच नाही, आता अश्विनही हिला ओरडायला लागतो आणि म्हणतो, माझा तर आज विश्वासच बसत नाहीये, हे सगळे पुरावे आज काय कोर्टामध्ये सिद्ध झालेत. बाप रे,
तू तर सांगितलं होतं सन्वी की तुझी आणि साक्षीची नंतर मैत्री झाली खुनाच्या नंतर. त्या दिवसाचं ते CCTV फुटेज आणि ते तू साक्षीकडनं पैसे घेणं वगैरे. अगो काय प्रकार काय हा सगळा तन्वी. आता हिच्याकडे काय उत्तर असेल बरं. रविराज आता ओरडतात आणि म्हणतात, तन्वी मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय, बोलतेस का. एकीकडून अश्विन प्रश्न विचारतोय, एकीकडनं रविराज प्रश्न विचारताय. आता हिला काय उत्तर द्यावं ते सुचत नाही. ही नुसती रडती बरं का खूप वेळ. पण जेव्हा रविराज ओरडतात ना हिच्यावर, तेव्हा सुमन म्हणते, भाऊजी अहो असं काय करता, पोर बघा ना किती घाबरली आहे. आता रविराज म्हणतो, कोणी मध्ये मध्ये बोलायचं नाहीये, आज कोणीही तिची बाजू घेणार नाहीये. आता असं म्हणून त्यांनी सगळ्यांना गप्प बसवलं बरं का. आता प्रिया बघा कशी ड्रामा करते आणि म्हणते, बाबा अहो बाबा माझी बाजू घेणारं कोणी नव्हतं हो आतापर्यंत. आई वडिलांशिवाय वाढलेल्या मुलीवर कोण विश्वास ठेवेल बाबा, कोण तिचं ऐकून घेईल. आता ही रडत पडत हे सांगते बरं का. आता पुढे प्रिया म्हणते, फॅशन डिझायनिंग करायचं स्वप्न होतं माझं, आश्रमामध्ये खायचे प्यायचे वांदे होते हो, कोणाला सांगणार होते हो माझं ते स्वप्न. आणि तेव्हा साक्षी आली माझ्या आयुष्यामध्ये, माझी फी भरायची तयारी तिने दाखवली. मग मी काय करणार होते बाबा. अशा परिस्थितीमध्ये मी तिला कसं नाही म्हणणार होते बाबा, तुम्हीच सांगा. आता हिला वाटलं की आपण शेंड्याला आणि होऊन जाईल. रविराज ऐकत नाही ना, ते म्हणतात, हे बघ तन्वी हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मी तुला काय प्रश्न विचारला, तू उत्तर काय देतेस. मी तुला विचारलं की तुझी आणि साक्षीची मैत्री खुनाच्या आधीपासून होती का, आणि त्यातून तू तिची आणि तुझी मैत्री माझ्यापासून का लपवली तन्वी. आता हिच्याकडे उत्तर आहे का नाहीये. तर ही जोरात ओरडते बरं का, कारण बाबा तिच्यावर खुनाचा आरोप झाला म्हणून घाबरले होते हो मी बाबा. हिचं उत्तर कोणाला पटणार आहे, पण असो. आता पुढे ती म्हणते, बाबा माझ्या दुर्दैवाने तो खून होताना मी बघितला हो बाबा, मी काय करणार होते सांगा बरं. आता या नागराजला पण कळतंय बरं का प्रेक्षकांनो की प्रिया चांगलीच फसली आहे. आता प्रतिमा आत्या आणि सुमन दोघी एकमेकींकडे बघायला लागतात. पण आता ना इथे जरा मला शंका आली आहे की तन्वी आता जे काही उत्तर देते ना की आई वडिलांच्या शिवाय वाढलेलं मूल कसं राहणार आणि माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं मला एक्सेट्रा एक्सेट्रा, मलाही काही ते तिचं उत्तर पटलेलं नाहीये. कारण ती ज्या परिस्थितीत वाढलेली आहे ना त्याच परिस्थितीत सायली सुद्धा वाढलेली आहे आणि सायली हिच्या किती विरुद्ध वागते याचं उदाहरण तिला प्रतिमा आत्या नक्की देतील बोलता बोलता, असा एक माझा अंदाज आहे. आता ते तर आपल्याला बहुतेक उद्याच बघायला मिळेल. पण आता बघा प्रेक्षकांनो, हिने एवढा कांगावा करायचा प्रयत्न केलाय ना, पण हिचं खोटं आता पचलेलं नाहीये. तर इथून पुढे सायली आणि मधुभाऊंचा सीन दाखवलाय. सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही थकला असाल ना, आराम करा, मी तुम्हाला चहा आणते. मधुभाऊ म्हणतात, अजिबात थकलेलो नाहीये मी, अगं माझ्या मनाला ना उभारी आली आहे आज. अहो जावई बापू काय चमत्कार केला तुम्ही कोर्टामध्ये. आता प्रिया आणि ती साक्षी आता खोटं बोलू शकणार नाही जास्ती दिवस. अर्जुन म्हणतो, हा तसं नाहीये, त्या आता उलट आणखीन खोटं बोलतील. आता कोर्टामध्ये जे काही झालं आज, तुम्हाला काय वाटतं ती दामिनी गप्प बसेल. नाही, ती खूप चिडली असणार आहे. आता ती वाटेल ते खोटे आर्ग्युमेंट करेल कोर्टामध्ये. सायली म्हणते, करू द्या, त्यांचं सत्य जे काय आज उघडं पडलंय ना ते तर त्या लपवू शकणार नाही ना. तुमच्या एवढ्या महिन्याची मेहनत आहे ना, हो ती फळाला आली आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, आपली मेहनत म्हणा, माझी एकट्याची मेहनत नाहीये या सगळ्यामध्ये. मधुभाऊ तुम्हाला सांगतो, तुमच्या मुलीने मला खूप महत्वाचे मुद्दे सांगितले आतापर्यंत. ते सगळे महत्वाचे मुद्दे ऍड करत मी इथवर पोहोचलोय. आता अर्जुनने असं बोलल्यानंतर सायली म्हणते, पुरे आता माझं कौतुक पुरे, चला आज जाऊयात आपण. त्यावर अर्जुन म्हणतो, हो जाऊयात, पण हे बघा आज कोर्टात जे काही झालं ना ते सगळं आपल्याला घरात सांगावं लागेल. आता सायली म्हणते, प्रियाबद्दल बोलताय का तुम्ही. अर्जुन म्हणतो, हो आपल्याला सांगावं लागेल तिच्याबद्दल. सायली म्हणते, अहो पण नको ना, घरात सगळ्यांना त्रास होईल ना. आता अर्जुन म्हणतो, हे बघा सायली आपल्याला ना आता असं लपवून चालणार नाहीये. कोर्टामध्ये प्रियाच्या आता चिंधड्या उडणारच आहेत आणि त्या आपल्याला अशा लपवून चालणार नाही. हे सगळं त्यांना बाहेरून कळल्यापेक्षा आपण स्वतः सांगणं जास्ती गरजेचं आहे असं नाही वाटत का. आता सायली एकदम मधुभाऊंकडे बघते तेव्हा मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा जावई बापू जे काही बोलतायत ना ते अगदी योग्य बोलतायत. तर आता अर्जुनने घरात सगळं काही सांगितलेलं आहे बरं का हिच्याबद्दल. आता त्यांनी एक एक सीन दाखवले आहेत. पण आता पुढचा सीन बघा. हे सगळेजण जातात आता घरामध्ये, ठरवतात की प्रियाबद्दल सगळं काही सांगायचं घरामध्ये. पण आता पुन्हा प्रिया आणि रविराजांच्या घरचा सीन दाखवला बघा. आता प्रिया म्हणते, बाबा मी कितीही खरं बोलत असले ना तरी माझी आणि तिची मैत्री आहे हे कळल्यानंतर कोण आणि का विश्वास ठेवणार होतं माझ्यावर.
सगळ्यांना असंच वाटलं असतं ना की मी खोटं बोलतीये बाबा. अहो बाबा मला सांगा, मग मी काय करणार होते? म्हणूनच मी सगळं लपवलं हो बाबा. मी नाही सांगितलं कोणाला काही. आता रविराज म्हणतात, मलाही तुला सांगावंसं वाटलं नाही? इतकाही विश्वास नव्हता का तन्वी तुझा माझ्यावर? आता प्रिया म्हणते, बाबा अहो विश्वासाचा प्रश्न नव्हता हो इथे. कोर्ट कचेरीमुळे माझं डोकं भणभणतं बाबा. मला काही सुचत नाही हो बाबा. अहो माझ्या नाही लक्षात आलं की असं म्हणजे हे सगळं गोष्टी मी तुम्हाला सांगायला हव्या वगैरे. आणि बघा ना बाबा, आज मला किती मोठी शिक्षा मिळाली आहे या सगळ्याची. आता लगेच ही सुमन म्हणते, अगं बाई, अगं काय ग तन्वी, आता कोर्टाकडनं तुला शिक्षा भिक्षा होईल की काय? नागराज म्हणतो, अगं ए सुमन, अशी आरोपीशी आधी ओळख वगैरे असली तर काही शिक्षा नसती होत. प्रिया आता रविराजांना म्हणते, बाबा तुमच्या डोळ्यामध्ये जो अविश्वास दिसतोय ना, तीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा आहे. पण हिचं काही आज जमलेलं नाहीये खोटं बोलणं प्रेक्षकांनो, कारण रविराजला हिचं बोलणंच पटलेलं नाहीये. एक अश्विन येडा सोडला तर त्याला काही पटतं, पण रविराजांना काही पटलेलं नाहीये. ते अजूनही तिच्याकडे शंकेच्या नजरेनेच बघताय. पण आता आला खरा सीन. आता बघा, दामिनी प्रचंड संतापलेली असते, कारण कोर्टात आज अर्जुनने जे काही मुद्दे सादर केले त्यातले अर्धे मुद्दे हिला माहितीच नव्हते. आता दामिनी महिपतला ओरडते आणि म्हणते, काय हो, तुमची पोरगी तिकीट काढत होती आश्रमातल्या पोरांसाठी, तेव्हा तुम्ही काय बाटली घेऊन बसले होते का? त्यावर महिपत म्हणतो, अहो मॅडम, तिकीट कोणी काढली, कुठून पैसे काढले, कुठून दिले, हे त्या इंटरनेटला कळतं, ते कोणाच्या बापाला माहितीये. ते झाली त्या पोरीकडून माझ्या चूक, ती कशी निसरायची ते सांगा ना तुम्ही आता. दामिनी म्हणते, अरे वा, किती मस्त ना. साक्षी आणि प्रिया एकमेकींना चार चौघामध्ये भेटत होत्या, कॅफेमध्ये बसून एकमेकींना कॅश देत होत्या. तिथे सीसीटीव्ही कॅमेरा असेल एवढी साधी गोष्ट कळली नाही का तुम्हाला? आणि त्या पोरींना गाडाभर माती खाल्ली आहे तुम्ही शिखरे. आता हे सगळं मी निस्तरत बसायचंय का? त्यावर आता महिपत बघा दामिनीला धमकी देत म्हणतो की हो, तुम्हीच निस्तरायचंय. दामिनी आता एकदम लुक देते बरं का आता महिपतला. महिपत म्हणतो, ओ बाई, गाडाभर तुम्हाला पैसे देतो ना मी. दामिनी म्हणते, तुम्हाला किती वेळेला सांगितलं मी शिखरे की काहीही माहिती असो ती माझ्यापासून लपवायची नाहीये, तुम्ही का माझ्यापासून माहिती लपवली? त्यावर महिपत म्हणतो, अहो मॅडम, कशाला लपवू मी, काहीतरी राहायचं सांगून गेलं असल. त्यावर दामिनी म्हणते, या तुमच्या सांगायच्या राहून गेलेल्या गोष्टी माझ्यावर शेकतायत, हे कळतंय का तुम्हाला? आता दामिनी असं बोलल्यानंतर महिपत एकदम उठून उभा राहतो बरं का. आणि आता दामिनीला डायरेक्ट धमकी देतो तो आणि म्हणतो, ओ बाई, तुमच्यावर गोष्टी शेकल्या तर चालतील, माझ्यावर गोष्टी शेकल्या तर चालतील, माझ्या लेकीवर जर का हे सगळं शेकलं तर तुम्हाला खरा महिपत शिखरे दिसाल. आता दामिनीला येतो महिपतचा राग की हा डायरेक्ट आपल्याला धमकी देतोय. आता महिपत म्हणतो, ओ मॅडम, आतापर्यंत मी तुमच्या समोर कमरेत वाकून उभं राहिलो, तुम्ही म्हणाल्या मान खाली घातली, चूप बसायला सांगितलं, मी चूप बसलो, तुमच्या समोर गाणं गायलो, नाचलो, डोळ्यातून टिप गायली. कशासाठी? कोणासाठी? माझ्या लेकीसाठी. आणि तीच लेक आता माझ्या घरात बसून शून्यात बघत राहते. 2 महिने तुरुंगात जाऊन आली आहे ती. पुतळा झाला तिचा पुतळा, कळलं का? ओ बाई, ऐन टायमाला तुमची हुशारी जर कचली आणि तुमच्यामुळं तिला जर कायमचं जेलात जावं लागलं तर तुमच्या वकिलीच्या सगळ्या डिग्र्या आणि तुम्ही दोन्ही गेल्या कचऱ्याच्या डब्यात, कळलं का? आता महिपतने डायरेक्ट धमकी दिली आहे बरं का दामिनीला. दामिनी म्हणते, काय हो शिखरे, धमकी देताय मला? आता शिखरे म्हणतो की नाही 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 नाही, धमकी नाही देते हा मी तुम्हाला. धमकी तेच लोक देतात जे काही करू शकत नाही, पण मी खूप काही करतो बरं का बाई, खूप काही करतो मी. हा, आणि प्रतिस्पर्धी चांगला असला की केस लढायला कशी मज्जा येते. अर्जुन सुभेदारची माझ्याशी गाठ आहे, हे सगळं कोण बोललं होतं? कोण बोललं होतं हे सगळं? दामिनी आता महिपतला अगदी शांतपणे उत्तर देते आणि म्हणते, हो, मीच बोलले होते आणि ते सगळं खरं बोलले होते मी, ते खरंच आहे. तुमच्यामुळे आणि तुमच्या मुलीमुळे ही केस सोडवायला मला कष्ट पडताय शिखरे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, केस जिंकणार ती मी शिखरे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, केस जिंकणार मीच, तुमच्यासाठी नाही आणि तुमच्या लेकीसाठी नाही, फक्त मी माझ्यासाठी केस जिंकणार आहे. मी त्या अर्जुन सुभेदारकडनं मात खाणार नाहीये. महिपत म्हणतो, तुम्ही मात खा नाही तर माती खा, मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी, माझी लेक निर्दोष सुटली पाहिजे. आता ही दामिनी चिडते आणि म्हणते, ओ शिखरे, तोंड सांभाळून बोलायचं आणि बस करायचं आता, चला बस झाला.
केस कशी लढायची ना ते माझं मी बघून घेईल. तुम्ही मला केस लढायची फी दिली आहे, मला विकत नाही घेतलेलं तुम्ही. त्यामुळे तोंड बंद ठेवायचं आणि चालतं व्हायचं इथून. चला निघा. आता दामिनीने महिपतला असं बोलल्यानंतर शिखरे म्हणतो, बर चालतंय की आता मी माझं तोंड बंद ठेवतो, पण हा चान्स तुम्हाला शेवटचा आहे बरं का दामिनीबाई. आणि आता दामिनी आणि महिपत एकमेकांना लुक देतात बरं का प्रेक्षकांनो. कसलं दाखवलंय हा प्रेक्षकांनो. आणि एक एक डायलॉग इतके सेन्सिबल लिहिलेत ना या 3-4 एपिसोडमध्ये की अमेझिंग. मानावं लागेल बॉस, खरंच मानावं लागेल. मस्त मजा आली आहे. आता दामिनीला याने धमकी दिली महिपतने आणि तो तिथून निघून गेलाय. पण आता इथून पुढे काय होईल ना त्याची प्रचंड उत्सुकता तयार केली आहे मालिकेवाल्यांनी, प्रचंड. त्यामुळे इथून पुढे त्यांना खूप काळजीपूर्वक सगळे सीन्स दाखवावे लागणार आहेत. पण आता खरी मजा तर पुढे आहे, कारण प्रियाचं सत्य उघडं पडलंय आणि रविराजांनी काही तिच्यावर विश्वास ठेवलेला नाहीये. म्हणजे त्यांनी असं दाखवलंय तरी खरी. आता बघा हे सगळे घरी आलेले दाखवलेत त्यांनी. आता महिपत आणि दामिनीचा सीन झाल्यानंतर अर्जुन आणि सायली घरी आलेत. आता या कल्पनाताईंना खूप टेन्शन आलेलं असतं. कोर्टामध्ये काय झालं असेल काय नाही याच्या विचाराने त्या तगमग होत असतात. मग हे प्रतापराव म्हणतात, काय ग कल्पना, अगं काय होतंय तुला असं, अगं इतकं काही टेन्शन घेतलंयस तू. कल्पनाताई म्हणतात, अहो तुम्हाला काय सांगू, या आश्रम केसची तारीख असली ना की बाई मला चैनच पडत नाही बघा. आणि त्यातनं ती तन्वी आपली घरातून निघताना एवढी नाराज होती बघा. त्यामुळे जरा खूपच टेन्शन येते हो. आता हे सगळे घरी परत आल्याशिवाय कसं कळेल आपल्याला कोर्टात काय झालं आणि काय नाही. आता कल्पनाताई सारख्या दाराकडे बघत असतात. तेवढ्यात अर्जुन सायली घरात आलेत आणि यांचा जीव जरा भांड्यात पडलाय. पण तरी त्यांच्यासोबत काही तन्वी दिसली नाही त्यांना. त्यामुळे त्या आणखीन कावऱ्या बावऱ्या होतात आणि विचारतात अर्जुनला, हे काय अश्विन आणि तन्वी कुठे. आता ती मनातल्या मनात विचार करतात आधी कल्पनाताई, यांचे चेहरे बघून वाटते तर खरी की कोर्टामध्ये काही गोंधळ नसेल झाला. आता प्रतापराव म्हणतात, काय रे अर्जुन, अरे अश्विन आणि तन्वी कुठे रे. आता मधुभाऊंना वाटतं की आपण इथं थांबणं योग्य नाहीये. मग प्रतापरावांनी असं विचारल्यानंतर लगेच कल्पनाताई म्हणतात, कोर्टातून निघाल्यावर तुम्ही तन्वीला. आता पुढे त्या काही बोलणार तेवढ्यात मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा मी आता जातो माझ्या खोलीत आराम करायला. मधुभाऊ तिथून निघून जातात. कल्पनाताई म्हणतात, काय रे अर्जुन, कोर्टामध्ये काही वेडवाकडं नाही ना घडलेलं. आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघायला लागतात. कल्पनाताई म्हणतात, ही तन्वी ना आश्रम केसमध्ये नाहक अडकली गेली आहे बघा. कधी काय होईल याची तर मला आता सतत भीती वाटत असते. कल्पनाताईंना वाटतं की तन्वी फार चांगली आहे, पण यांना जेव्हा तिचं कररूप दिसेल ना तेव्हा अटॅक यायचं बाकी राहिला असो. पण आता अर्जुन म्हणतो, मम्मा कोर्टामध्ये फार काही चांगलं झालेलं नाहीये आज. कल्पनाताई म्हणतात, म्हणजे. अर्जुन म्हणतो, आज काही फार चांगलं घडलेलं नाहीये कोर्टामध्ये आणि काही प्लेझंटही नाहीये, सांगतो तुम्हाला. कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा काय झालंय काय. मग अर्जुन म्हणतो, बसा खाली सांगतो सगळं. आणि आता अर्जुनने त्याच्या आईवडिलांना तिथे शांतपणे बसवलंय आणि जे काही कोर्टात झालं ना ते ऐकवलंय. आता फक्त त्याचे ओठ हलताना दाखवलेत आणि हे सगळं ऐकून हे खूप आश्चर्यचकित झालेत प्रतापराव आणि कल्पना, असं त्यांनी दाखवलंय. आता प्रतापराव म्हणतात, बाप रे एवढं सगळं घडून गेलं अर्जुन. आणि इथेच त्यांनी एपिसोड आज संपवलाय. मजा आली प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये. आता उद्याच्या भागामध्ये आणखीन इंटरेस्टिंग दाखवणार आहेत ते. आता उद्याचा प्रोमो ऐकून जा. आता बघा सायली आणि अर्जुन या दोघांमध्ये रोमॅन्टिक सीन दाखवलाय आणि यावेळी अर्जुन आणि सायली खूप जवळ आलेले दाखवलेत त्यांनी. अर्जुनला सायली म्हणत असते, तुम्ही मला बायको म्हणता ना तेव्हा मला खूप छान वाटतं. मग अर्जुन म्हणतो, माझ्या कॉन्ट्रॅक्ट वाईफची क्यूट वाईफ झाली तशीच ना आता मिसेस सायलीची बायको पण झाली. मग सायली म्हणते, परत म्हणा ना. मग अर्जुन म्हणतो, सायली माझी क्यूट बायको. आता यांचा रोमॅन्स झाल्यानंतर ही प्रिया घरी आली बरं का आणि तिने जे तमाशा चालू केला ना की विचारूच नका. आता आल्या आल्या ती अर्जुनला वाटेल ते बोलायला लागते आणि प्रतापराव कल्पना दोघे पण चिडते. प्रिया आल्या आल्या सायलीच्या हातातलं ताट उधळून लावते आणि म्हणते, कोर्टात माझ्याबद्दल खोटं नाटं बोलले आणि आता घरात येऊन काय आनंद साजरा करताय का. प्रतापराव म्हणतात, ए तन्वी, अगं ही कुठली वागायची पद्धत झाली घरामध्ये. त्यावर प्रिया म्हणते, बाबा तुम्हाला माझीच चूक दिसते ना, अर्जुनला विचारा ना काय केलं त्याने. त्यावर अर्जुन म्हणतो, काय केलं ग मी, तुझा खरा चेहरा उघडा पडला तर आता काय तमाशा करशील का तू घरामध्ये. आता अर्जुनने असं बोलल्यानंतर प्रिया अशी बघायला लागते त्याच्याकडे. आता खरी मजा येणार आहे प्रेक्षकांनो या प्रियाची, कारण ती चहूबाजूनी फसलेली आहे, चांगलीच अडकली आहे आणि तिच्याकडे उत्तर द्यायला काहीच नाही. त्यामुळे ती आता घरात एक्सपोज होऊ शकते असा एक माझा अंदाज आहे. काय वाटतं तुम्हाला आज कमेंट करून नक्की कळवा कारण प्रियाने जे काही एक्सप्लेनेशन दिलंय ना रविराजांना ते काही त्यांना पटलेलं नाहीये आणि अश्विनलाही पटलेलं दिसत नाही असं चेहऱ्याहून तरी वाटतंय बाबा त्याच्या. कारण
त्याने एवढे विचित्र एक्सप्रेशन्स दिलेत जेव्हा प्रिया घरात येऊन धिंगाणा करते तेव्हा मजा आली आहे प्रेक्षकांनो, खरंच मजा आली आहे. मस्त सेन्सिबल भाग दाखवतायत, चुकवू नका बघायचे. आणि कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींनाही आपला व्हिडिओ शेअर करा आणि बघत राहा. ठरलं तर मग भेटूयात उद्या पुन्हा. टेक केअर. धन्यवाद.